अरे का? कारण की तुमच्या दोघांवर मला राग आलाय. अरे पण बाबा म्हणाला ना सॉरी, त्याला काम होतं. आई आली होती ना तुला शाळेत सोडायला, तिचा का राग आलाय? नव्हती आली. म्हणजे आई तुला घरी न्यायला आली असेल. नव्हती. नव्हती आली? अगं पण म्हणजे बाबू सॉली सॉली सॉली, चिडलेस ना तू? इकडे 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 इकडे. सॉली बाबू, मला माहिती तू रागवलीस ना माझ्यावर मी नाही आले म्हणून. हा, आरतीच ओवाळायला पाहिजे ना शुभ्राने तुझी. का सोडायला गेली नव्हतीस तिला? मी तुला सांगितलेलं. आईला तर तू सांगून गेलीस की खूप महत्वाचं काम आहे तिच्या शाळेमध्ये, फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत म्हणून जातेस. कुठे गेली होतीस मग? विसरलीस का आपली मुलगी शाळेत गेली आहे, तिला घरी पण आणायचं असतं? तू काही बोलतोस ना. विसरेन कशी मी? सारंगला सांगितलं होतं हिला पिक करायला, केलं ना त्याने? सगळ्यांचे आई बाबा आले होते, फक्त तुम्ही दोघच नव्हता आलात. त्या अबिल शाळेत सुद्धा आली होती ते सोडायला. कोण आहे अभिरा? तो अभिचा बेळगावचा मित्र आहे आणि तो पण आमच्या स्कूलमध्ये आहे आता. बेळगावचा मित्र अबीर. बाबू, आय एम सॉरी हा. मम्मा नेक्स्ट टाइम पासून अशी चूक नाही करणार. ओके? मी उद्या तुला स्कूलमध्ये सोडायला पण येणार आणि पिक करायला पण येणार. ओके? तिथं लागवायचं नाही माझ्या. बरं जा जरा. जा 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 जा. कुठे होतीस दिवसभर तू? तुझा फोन रिचेबल नव्हता. एवढं कुठलं इम्पॉर्टंट काम आलंय तुला? काय सांगू अरे राज तुला. मी निघाले होते आणि मावशीचा फोन आला रे. तिची एकदमच तब्येत बिघडलेली. मी म्हणलं तर मी काय करू मी एकटीच. मी गेले पटकन तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर तिकडे म्हणाले तिला ऍडमिट करावं लागेल. मला इतकं टेन्शन आलं. म्हणलं बाप रे, मी एकटी काय काय सांभाळणार. आणि मग तिला ऍडमिट केल्यामुळे मला तिच्यासोबतच बसावं लागलं. आणि तुला माहितीये तिकडून मी तुला फोन करणार होते. मला गरज होती रे तुझी तिकडे. मी खूपच एकटी पडलेले. पण माझा फोनच नव्हता लागत कोणालाच. नेटवर्कच नव्हतं फोनला अजिबात. आणि मग नंतर आठवलं तुझ्या त्या बावळट खंड्याचं पण काम होतं. भेटलास का त्याला? निसटला माझ्या हातून. काय राजकुमार, हे बघ, वेड्यात काढू नकोस मला. निसटला म्हणजे? तूच तर मला बोललेलास ना तो काहीतरी क्रिटिकल कंडिशन मध्ये होता हॉस्पिटलमध्ये. आता कसा निसटू शकतो? थोडीशी चुकामुक झाली. त्या हॉस्पिटलच्या लोकांनी सांगितलं कोणीतरी नातेवाईक आलं होतं त्याचा डिस्चार्ज घ्यायला. त्यामुळे तो गेला. आता त्याला फोन ट्राय करतो, फोन लागत नाहीये, स्विच ऑफ येतोय. अरे देवा, असंच पाहिजे पण तुला. नुसतं आपलं कधीपासून ते खंड्याचा पाडा लावून ठेवलाय. बायकोपेक्षा वर नेऊन ठेवलंय त्या खंड्याला. एवढं काय रे कौतुक त्या खंड्याचं? खूप काहीतरी स्पेशल असल्यासारखं वागवतोय त्याला. आहे माझ्यासाठी तो स्पेशल. तुझ्यापेक्षा जास्त स्पेशल आहे. असं बोलतोस? आहे. कारण फक्त त्यालाच माहितीये सावली जिवंत आहे का मेली. राजकुमार, सावली मेलीये. सारखं काय तेच 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 बोलत असतोस तू. आज मी तुझी बॅग भरतो, उद्यापासून तू भरायची. सगळी कामं बापाला नको सांगू. हो बाबा, थँक्यू. काय माकड केलंय स्वतःचं. बरं ऐक, आज दुपारी मी स्कूल मधून परत आले ना की आपल्याला बाहेर जायचं. दुसराच दिवस आहे आज शाळेचा. लगेच फिरायला जायचंय? फिरायला नाही बाबा, आज दुपारी आपण एकत्र मिळून जेवायला जायचं. ठीक आहे, जाऊ जेवायला. कुठल्या हॉटेलमध्ये जायचं जेवायला? हॉटेलमध्ये नाही बाबा, माझ्या एका खूप चांगल्या फ्रेंडने त्याच्या घरी जेवायला बोलवलं आपल्या दोघांना. अगं एकच दिवस झाला ना शाळेला, लगेच खूप चांगला फ्रेंड बनलाय तुझा. कोण आहे तो? अबीर, मस्ती नाहीये करायची शाळेत. गुड बॉय आहेस ना तू? टीचरचं सगळं ऐकायचं. आई, तुला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो असतो बघ मी. वाटलेलंच मला. सकाळी ऐन वेळी सगळं आठवतं तुला, पण मी अजिबात विसरले नाहीये. मी तुझा टिफिन बॉक्स, कंपस बॉक्स आणि बुक सगळे बॅगेत ठेवले. ठीक आहे? सावली, पण एक गोष्ट विसरली असते बघ तू. काय? पाण्याची बाटली. अरे हो, थँक्यू व्यंकटेशजी. व्यंकटेश काका, तुम्ही विषय बदलू नका म्हणतो मी. अरे आई, आज ना माझे 2 फ्रेंड्स घरी जेवायला येणार असतात बघ. काय?
हे कधी ठरलं? आणि तू मला का नाही सांगितलं सबीर? अगं आई, तू काल पराठा आणि भाजी दिली होती ना ग डब्यात, ते बघून माझ्या मित्रांनी त्याच्यावर तावच मारला असतो ना ग. त्यामुळे मला काहीच खायला मिळालं नसतं आणि माझ्या मित्रांनी तुझ्या जेवणाचं खूप म्हणजे खूप कौतुक केलं असतं बघ. ते म्हणले असतात तुझ्या आईच्या हाताला चांगली चव असते बघ. मी म्हणलं अरे ही तर काहीच नसतं. माझ्या आईच्या हाताची गरमागरम पुरणपोळी खाल्ली ना तुम्ही तर गातच होत असतात. अरे पण अगं आई, तेच माझ्या मागे लागले असतात बघ. आईला पुरणपोळी करायला सांग, आईला पुरणपोळी करायला सांग. म्हणून मी म्हणलं ठीक आहे या जेवायला. आणि आई, तूच म्हणतेस ना अतिथी देवो भव, मग घरात येणाऱ्या पाहुण्यांना मी कसं नाही म्हणणार? अरे बाबा, तो नवीन फ्रेंड नाहीये. मागच्या वर्षी तोच माझा फ्रेंड होता आणि आता पण माझ्या स्कूल मध्ये आलाय. त्याने आपल्याला इतकं प्रेमानं बोलवलंय, मग तुला तिथे यावं लागणारच. ठीक आहे, मी येईन. शाळा सुटल्यावर तुला पिक करेन आणि त्या मित्राच्या घरी सोडेन. तू जेवून ये. असं कसं बाबा? त्याने आपल्या दोघांना बोलवलंय ना, तुला तिथे जेवावं लागेल. अगं ना ओळख ना पाळख, मी कसं जेवणार त्यांच्या घरी? असं नको करायला. तू जा, तू जेव. तुझा मित्र आहे ना, तू जेवून ये. बर, तू बोलतोस तसं. तू मला तिथे फक्त सोडायला यायचंस. येतो सोडायला. आता निघूयात, चल. नाही तर बस निघेल. ती बस काय सारंग मेंदळीची नाहीये. बाबा, एकदा तू तिथे पोचलास ना की तुला जेवावंच लागेल, नाही म्हणताच येणार नाही. आई, प्लीज कर ना ग स्वयंपाक. गरमागरम पुरणपोळी, कटाची आमटी, झणझणीत वरण भात आणि स्वीट गुलाबजामुन. तोंडाला पाणीच सुटलं असतं. अरे पण एवढं सगळं करायचं म्हणजे? सावली, तू कशाला टेन्शन घेते म्हणतो मी असतो मदतीला तुला. तसंही आता गुरुकुल बंद असते ना, आणि मी नवीन नोकरी शोधत असतो बघ. पण ती मिळेपर्यंत मी तुला मदतीला असतो बघ. पण व्यंकटेशजी, तुम्ही काळजी करू नका. बाबा गेलेत ना कोर्टात, ते गुरुकुलाचं सगळं सॉर्ट करूनच येतील. देव करो तू म्हणते तसंच हो. तुम्ही दोघे जण विषय बदलू नका म्हणतो मी. आई, प्लीज कर ना ग स्वयंपाक, नाहीतर माझे मित्र काय करतील? भूक भूक म्हणून तळमळतील, रस्त्यावर झोपतील. ए गप रे, किती मस्का मारतोस. ठीक आहे, मी करते पुरणपोळ्या. थँक्यू आई, आय लव्ह यू. व्यंकटेश काका, चला लवकर. आईचा विचार बदलायच्या आधी चला 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 चला. अरे चला. आगाऊ. बाय.